फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ठाणे शहर तसंच ठाणे ग्रामीण यांचा पेपर कसा होता, अपेक्षित कट ऑफ काय लागू शकतो, शेप स्कोअर काय, याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर लेखी परीक्षेचे गुण यादी असेल, कट ऑफ्स असतील, या सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट देत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण ठाणे शहर पोलीस भरतीचा काय असणारा पेपर होता आणि काय अपेक्षित कट ऑफ आहे तो असणार आपण पाहू. तर हा तुमच्यासमोर ठाणे शहर पोलीस भरतीचा पेपर आहे. याच्यामध्ये प्रश्नाची जर तुम्ही लेवल बघितली तर यामध्ये गणित बघा. जसं इथं तुम्हाला त्या ठिकाणी गणिताची लेवल इझी टू मॉडरेट लेवलचेच असणारे गणित पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या सोडवण्यातले असणारे होते, याच्यामध्ये सर्व असणाऱ्या टॉपिकचा विचार करून यांनी असणारे प्रश्न बनवलेले आहेत. त्याचबरोबर इथं जे सध्या ग्लोबल इव्हेंट्स जे आहेत ते ग्लोबल इव्हेंट्स ते चर्चेत असणारे, त्याच्यावर असणारा चालू घडामोडीमध्ये भर देण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीमध्ये हा पेपर जो आहे तो माझ्या हिशोबानं इझी टू मॉडरेट लेवलचाच असणारा पेपर होता. एकदम हार्ड पेपर होता आणि 80-85चा टॉपर असेल असं होणार नाही. याच्यामध्ये 90+ मार्क असणारे मुलं तुम्हाला पाहायला मिळतील. कारण सर्वच प्रश्नामध्ये बघा, इथे यांनी असणारे त्या ठिकाणी विशेषण विचारलेले असतील किंवा त्याचबरोबर इकडं समान संबंध विचारलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सोपे प्रश्न जसं महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री विचारलेले आहेत, जिल्ह्यावर असणारा प्रश्न पण विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीमध्ये एक पेपरची लेवल जर पाहिली या ठाणे शहरची तर इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता असं आपण म्हणू शकतो. आणि या हिशोबानं कट ऑफचा जर विचार करायला गेलं तर इथला जो कट ऑफ आहे ठाणे सिटीचा तो माझ्या हिशोबानं ओपनचा जो आहे तो 128च्या आसपास असणारा बसू शकतो, ओपन जनरलचा कट ऑफ. त्याच्यानंतर ओपन मुलींचा जो कट ऑफ आहे तो 122च्या आसपास असणारा लागेल असा एक माझा अंदाज आहे. ठिकाणी NTच्या जे कॅटेगरी आहेत, VJA असेल, NTB, NTC, NTD. NTDला तर इथं एकच जागा होती. NTDचा कट ऑफ तर हाच जाईल, पण बाकी सर्वही त्या ठिकाणी असणारे जे कॅटेगरी आहेत NTच्या, यांचा कट ऑफ असणारा 125च्या आसपास असणारा जनरलचा लागेल. यांच्या NTच्या कॅटेगरीच्या मुलीचा कट ऑफ हा 120च्या आसपास असू शकतो. त्याचबरोबर SC ST कॅटेगरी असेल, त्याचबरोबर SE BC कॅटेगरी असेल, यांचा जो कट ऑफ आहे तो असणारा SC STचा या ठिकाणी 122च्या आसपास असू शकतो, जनरलचा SC STचा. त्याचबरोबर OBC SE BC या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यांचा कट ऑफ या ठिकाणी 123+ असू शकतो, जनरलचा कॅटेगरीचा. आणि यांच्या मुलींचा जो कट ऑफ आहे OBC असेल किंवा SE BC मुलींचा जो कट ऑफ असेल तो कट ऑफ असणारा या ठिकाणी 118च्या आसपास असणारा लागू शकतो यांच्या कॅटेगरीच्या मुलींचा. आणि SBC या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा लगभग बघा EWSचा कमी लागेल, लगभग 115 ते 120च्या दरम्यान असणारे EWS जनरलचा कट ऑफ येण्याची शक्यता आहे. आणि SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो कट ऑफ असणारा 121+ असेल असा माझा एक अंदाज आहे. EWS मुलींचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी 110च्या आसपास असणारा असू शकतो. आणि SBC मुलींचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा लगभग 115+ असू शकतो असं मला एक अंदाज वाटत आहे. या पेपरच्या पाहण्यावरून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे. त्याच्यानंतर आता आपण ठाणे ग्रामीणचा पेपर बघूत, जो की या ठिकाणी ठाणे शहरपेक्षा खूप असणारा हार्ड पेपर म्हणलं तर हरकत नाही. इथली डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर होता, म्हणजे एकदम सोपा नव्हता. जसं इथं बघा तुम्ही, याच्यामध्ये प्रश्नामध्ये जे यांनी ऑप्शन ठेवलेले आहेत, जसं आता इथं बघा, पुढील शब्दातील प्रत्येक शब्दाची जात पाहिजे, म्हणजे एक जरी चुकला तर बाकी सर्व असणार याच्यामध्ये चुकू शकतात. त्याच्यानंतर इथं पण बघा यांनी त्या ठिकाणी जे समासाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, 4 असणारे शब्द दिलेत आणि 4ही शब्दाचा समास तुम्हाला काढता आला पाहिजे तर तुमचं उत्तर जुळतंय. किंवा इथं अजून खाली बघा, या ठिकाणी लेखन विषयक नियमावलीप्रमाणे योग्य अयोग्य आहे ते अनुक्रमे सांगा. तर एकंदरीत इथला पेपरची लेवल मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की हार्ड लेवलचं भरपूर असणारे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर GK मध्येही जर तुम्ही गेले तर GK मध्ये पण या ठिकाणी तुम्हाला हार्ड लेवलचे क्वेश्चन भरपूर सारे पाहायला मिळतात. जसं हा बघा, CSAT टाईप पेपर असणारे यांनी एक प्रकारचा काढलेला होता. इथं पण बघा, भारत चीन सीमेबद्दल खालील विधानांचा विचार करा, त्याच्यानंतर विधानं दिलेत 3 आणि त्याच्यानंतर परत त्याचे 4 ऑप्शन दिलेत. म्हणजे एकंदरीत इथला पेपर मला असं वाटतं की हार्ड लेवलचा पेपर होता बाबा. इथं त्या ठिकाणी 90+ मार्क मुलांना
म्हणजे जास्त मुलांना मिळतील असं मला वाटत नाही. मिळणार नाहीत मी असं अजिबात म्हणणार नाही, एखाद्या दोघाला मिळू शकतात, पण जास्त लोकांना 90+ असणारे मार्क मिळतील असं होणार नाही. त्याचं कारण इथं तुम्ही तुमच्या समोरच पेपर आहे, कितीतरी प्रश्नामध्ये यांनी CSAT असणार वापरलेला आहे. हा पण प्रश्न बघा, भारतीय संसदेत शून्यताबद्दल खालील विधाने विचारात घ्या, परत 3 विधाने, त्याच्यानंतर 4 ऑप्शन, किंवा भारताच्या अनुधोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. इथं पण यांनी तसंच केलेलं आहे. म्हणजे डिफिकल्टी लेवल जी आहे प्रश्नाची ती खूप जास्त होती असं आपण म्हणू शकतो. आणि इथल्या जागा ज्या आहेत त्या जागा ठाणे शहरच्या मानानं खूप कमी जागा आहेत. 167 जागा आहेत, 167 जागा आहेत. ठाणे सिटीला 654 जागा होत्या, बरोबर. पण ठाणे सिटीचा कट ऑफ जो आहे तो जागा जरी जास्त असल्या तरी ठाणे ग्रामीणपेक्षा बराच फरक तुम्हाला या 2 असणाऱ्या कट ऑफमध्ये पाहायला मिळेल. कितीतरी प्रश्न जसं हा पण प्रश्न बघा, याच्यामध्ये पण त्यांनी असणारे विधानं दिलेले आहेत, परत असणारे त्याचे ऑप्शन दिले आहेत. इथं पण तसंच केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत फक्त इकडे बघा तुम्ही, पुढं गणितामध्ये यांनी काही प्रमाणात असणारं थोडंसं आपण म्हणू शकतो की डिफिकल्टी लेवल कमी आहे, पण जो ओव्हरऑल पेपरची लेवल जर काढायला गेली तर हा पेपर हार्ड होता असं मी म्हणेल. माझ्या हिशोबानं तरी मला असं वाटतंय की हा पेपर त्या ठिकाणी मराठी असेल, GK असेल, याच्यामध्ये यांनी डिफिकल्टी लेवल खूप ठेवलेली आहे. आणि मग त्या हिशोबानं काय कट ऑफ जाऊ शकतो, माझा एक अंदाज आहे, हा ओपनचा जो कट ऑफ आहे तो 120च्या आसपास असू शकतो, 120+ असेल तो. त्या ठिकाणी ओपन मुलींचा जो कट ऑफ आहे फिमेलचा, ओपन फिमेलचा कट ऑफ हा 115+ असू शकतो. एक 5-6 मार्काचा फरक असणारा आपल्याला मुलीच्या आणि मुलांच्या कट ऑफमध्ये नेहमी पाहायला मिळतो. मग बाकी कॅटेगरीचं काय, तर इथं SC कॅटेगरीला 22 जागा होत्या. या 22 जागेसाठी कदाचित यांचा कट ऑफ असणारं 117च्या आसपास असणारा बसू शकतो, एक अंदाज आहे. कदाचित याच्यामध्ये अजून थोडीशी घट पण 2 मार्काची होऊ शकते. त्याच्यानंतर याच्यामध्ये NTच्या जे कॅटेगरी आहेत, NTDला जागा नाही, बाकी कॅटेगरीच्या NTB असेल, NTC असेल, VJA असेल, यांचा जो कट ऑफ आहे तो 118-119 पर्यंत असणारा लागू शकतो. जर समजा ओपनचाच 120+ गेला आणि ओपनचाच 120 वर आला तर मात्र हा कट ऑफ या ठिकाणी 117 पर्यंत येऊ शकतो. आणि SC कॅटेगरीचा जसं मी म्हटलं की 114 पर्यंत पण येऊ शकतो, जर ओपनचा कट ऑफ 120च्या खाली आला तर 120 पर्यंत आला तर. आणि मग OBC कॅटेगरीचं काय, OBC SEBC या कॅटेगरीचं काय, तर यांचाही कट ऑफ असणारा लगभग 117-118 या दरम्यान असणारा बसू शकतात जनरलचे, मुलांचे. आणि मग मुलींचे जे कट ऑफ आहेत हे OBC SEBC मुलींचे कट ऑफ 110-111 पर्यंत लागतील. NTच्या कॅटेगरीचे मुलीचे कट ऑफ या ठिकाणी 112 पर्यंत असणारे लागू शकतात. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी ठाणे शहर त्याचबरोबर ठाणे ग्रामीण या दोन्हीही ठिकाणच्या कट ऑफ काय लागू शकतो, पेपरची लेवल काय होती, एक अंदाज पाहिलेला आहे. एक्झॅक्ट असणारा कट ऑफ जेव्हा ठाणे शहरवाले सर्व असणारे गुण लेखी परीक्षेचे वगैरे देतील, जर एडिटेबल फॉर्मॅटमध्ये यांनी दिले तर नक्कीच मी असणारा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. आणि टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट देत असतो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.